नमस्कार. सायली अश्विनला बोलते. अश्विन भाऊजी, खरं तर मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा अश्विन बोलतो, पण मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही. तेव्हा सायली बोलते, अश्विन भाऊजी मला तुमच्याशी काहीतरी मागायचं आहे. तेव्हा अश्विन बोलतो, पण मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही म्हटल्यावरती गप्प बसशील का? तेव्हा लगेच सायली बोलते, अश्विन भाऊजी तुम्ही विसरू नका, तुम्ही मला भाऊबीज करता. या वेळेला आपल्यामध्ये भांडणं आहेत, काही खटके उडालेत, पण तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीने बोलणार आहात का? अश्विन भाऊजी माझं चुकलं, मला मान्य आहे, पण प्लीज तुमच्या या बहिणीला तुमची गरज आहे. एक निदान माणुसकी म्हणून तरी माझी मदत करू शकता की नाही? तेव्हा मात्र मोठ्यानी अश्विन बोलतो, अच्छा म्हणजे आता तुला माझी गरज आहे म्हणून तू भावा बहिणीचं नातं आणलंस का समोर? जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते, मला फक्त तुमची मदत पाहिजे आणि तुम्ही ती मदत करावी एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. आता तुम्ही ठरवा माझ्याशी कसं वागायचं ते. तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला अश्विन बोलतो, बोल काय मदत करायची आहे ते बोल, कारण मला माणुसकी म्हणून तरी तुझी मदत केलीच पाहिजे ना. तेव्हा लगेच सायली बोलते, खरंच थँक्यू सो मच अश्विन भाऊजी, मी तुम्हाला सांगू शकत नाही मला किती बरं वाटलं ते. त्यावेळेला लगेच अश्विन मोठ्याने बोलतो, आता बोलशील का? आणि मग सायली सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सांगत असते. ते ऐकल्यानंतर अश्विन बोलतो, कमाल आहे तुझी, मला तर खूप आश्चर्य वाटतंय तुझं, कारण तू ज्या पद्धतीने वागतेस ना ते खरोखर विश्वास ठेवण्याच्या लायकीचं आहे की नाही याच गोष्टीवरती खरं तर माझा विश्वासच बसत नाही आहे. पण खरं सांगू का, एका गोष्टीवरती मी तुझा विश्वास ठेवते, आणि ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा आता मला वाद घालायचा नाही आहे. तेव्हा लगेच मोठ्याने अश्विन बोलतो, पुरे ठीक आहे, मी तुला मदत करतो, तू फक्त मला सॅम्पल मिळवून दे. त्यावेळेला लगेच मोठ्याने सायली बोलते, सॅम्पल आहेत ना माझ्याजवळ, आणि लगेच सायली अश्विनजवळ सॅम्पल देते. अश्विनला तिने तिची आणि मैनावतीची DNA टेस्ट करायला सांगितलेली असते. ज्या वेळेला अश्विनला हे कळतं तेव्हा अश्विन बोलतो, मी तुला आत्ता मदत करेन, पण एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या जाऊन तूच मला याच्यामध्ये अडकवू नकोस म्हणजे झालं. तेव्हा लगेच सायली बोलते, अश्विन भाऊजी तुम्ही फक्त माझी मदत करा, एवढं जरी केलं ना तरी खूप बरं होईल. आणि शेवटी अश्विन तिथून निघून जातो आणि अश्विनने तिची DNA टेस्ट केलेली असते. त्यावेळेला लगेच अश्विन संध्याकाळी येतो. तेव्हा सायली बोलते, अश्विन भाऊजी काम झालं आहे? त्यावेळेला अश्विन बोलतो, हो काम तर झालं आहे. त्यावेळेला लगेच सायली बोलते, अश्विन भाऊजी एक मेहरबानी कराल, म्हणजे तसं तर मी तुम्हाला सांगायला नको तरीसुद्धा सांगते, प्लीज अश्विन भाऊजी माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा अश्विन बोलतो, काय करायचं आहे ते सांग, प्रियाला यातलं काही कळून देऊ नका, तेवढं जर का केलं तर बरं होईल. त्यावेळेला अश्विन बोलतो, तन्वी माझी बायको आहे आणि तिच्यापासून मी सत्य लपवू? त्यावेळेला लगेच सायली बोलते, हो, कारण तुम्ही जर का सत्य लपवलं तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. त्यावेळेला लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो, ठीक आहे, एवढी मदत तर मी तुला नक्कीच करेन. त्यावेळेला मात्र सायली खूपच खुश होते. इकडे अर्जुन सकाळी सकाळी सायलीला म्हणतो, सायली चला मी येतो. त्यावेळेला सायली बोलते, नाही तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, आज खूप मोठा धमाका होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही मला इथे पाहिजे आहात. तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो, काय झालं आहे मिसेस सायली, तुम्ही मला सांगाल का? तुम्ही मला जर का सांगितलं तर बरं होईल. तेव्हा लगेच सायली सगळं काही सांगत असते आणि ते ऐकून त्याला खूपच आनंद होतो. तर इकडे अश्विन सायलीला मोठमोठ्यान आवाज मारत असतो आणि तो मोठ्याने बोलतो, सायली लवकर खाली ये, तुझं काम झालं आहे. त्यावेळेला सायली खाली येते. सायली खाली येताच अश्विन मोठ्याने बोलतो, हे बघ, हे घे रिपोर्ट, तुझं काम झालेलं आहे. तेव्हा मात्र सायली खूपच खुश होते आणि त्याच वेळेला लगेच सायली मोठ्याने बोलते, म्हणजे माझं काम तर आता पूर्ण झालं आहे, आता मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही.
आणि त्याच वेळेला तो रिपोर्ट अर्जुन वाचतो आणि त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो, सायली अहो रिपोर्ट तर निगेटिव्ह आहे. तेव्हा लगेच मोठ्याने सायली बोलते, बघितलं मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. हे रिपोर्ट तर निगेटिव्ह असणारच, कारण माझी पूर्णपणे खात्री आहे हे रिपोर्ट पॉझिटिव्ह असूच शकत नाही. कारण आता जे काही होतं आहे ना त्याला जबाबदार ही प्रियाच असणार. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, सायली मी तुझी मदत केली, पण तू अशा पद्धतीने जर का तिच्याशी बोलणार असशील तर बघ. तेव्हा लगेच सायली बोलते, सॉरी. तेवढ्यात मात्र तिथे मैनावती आलेली असते आणि त्याच वेळेला मैनावती मोठ्याने बोलते, आता सगळं समाप्त झालं आहे. आता मला या विषयावरती वाद घालायचा नाही. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवाच, कारण नको ते घडायला नकोच आहे. त्यावेळेला मैनावतीला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला मैनावती बोलते, म्हणजे हे सर्व तू मुद्दामून करतेस का? त्यावेळेला लगेच सायली बोलते, हो, कारण तू माझी आई नाही आहेस हे सत्य तर मला कळूनच चुकलं आहे. तेव्हा मात्र मैनावती खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्याने मैनावती बोलते, पुरे, आता हा विषय तर मला वाढवायचाच नाही आहे. त्यावेळेला लगेच मैनावती खूपच चिडचिड करत असते. त्यावेळेला लगेच सायली बोलते, एक नंबरची खोटारडी निघालीस तू. कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही आणि मला तर आता वादच घालायचा नाही आहे. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल. त्यावेळेला मैनावतीला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला मैनावती खूपच चिडचिड करते आणि मैनावती मोठ्याने बोलते, म्हणजे तू माझी मुलगी नाहीस असं म्हणायचं आहे का तुला? त्यावेळेला सायली बोलते, हो, मी तुझी मुलगी नाहीच आहे आणि हे सत्य तू मुद्दामून सगळ्यांपासून लपवून ठेवलंस ना. तेव्हा लगेच मैनावती बोलते, हे बघ सायली, उगाच काही बोलू नकोस. त्यावेळेला लगेच सायली बोलते, गप्प बस. खरं सांगायचं तर मी जे काही बोलतोय ना तेच खरं आहे आणि माझा तर या गोष्टीवरती विश्वासच आहे. तुम्ही जे काही बोलताय ना ते चुकीचं आहे. खरं तर जावई बापूंनी स्वतः आम्हाला इथे आणलं आणि आता सायली तू असं बोलतेस. सायली, मी स्वतःहून नव्हते तुझ्याकडे आले. त्यावेळेला लगेच सायली बोलते, संपलंय सर्व. आता मला हा विषय वाढवायचा नाही आहे. हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल. तेव्हा मात्र खूपच राग सायलीला आलेला असतो. त्यावेळेला सायली दोघांनाही फरफटत घराबाहेर काढते. अश्विनच्या मदतीने हे सर्व काही झालेलं असतं. तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अश्विनच्या मदतीने आलेलं सत्य आणि सदाशिवला बाहेर काढलं तर खरं, पण खरोखर मैनावती आणि सदाशिव कायमचे घराबाहेर जातील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.